यस, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. 3 षटकांचा हा सामना असेल. चला लगेचच सामन्याला सुरुवात करतोय. यस, लेट्स प्ले. चला प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजीचा विचार केला तर चांगले बॅटर मात्र शुभम आणि करण. पहिला चेंडू मात्र हाताळताना वाईट चेंडूचा इशारा येतो. इथं मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. अतिशय घातक डिसिजन हा फलंदाजाचा धाव घेण्याचा, आणि हा डिसिजन मात्र पहिल्या चेंडूवरती फसला जातोय आणि करण जातोय बॅक टू द पवेलियन. इथं मात्र पहिला हादरा मोठी विकेट मात्र जाल्यामध्ये फसली गेली. वाईट चेंडू टाकला गेला आणि वाईट चेंडूवरती मात्र इथं धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती धाव कुठेतरी महागडी ठरते आणि मात्र पहिला विकेटचा हादरा इथं मात्र लागला जातोय. आणि चांगली सुरुवात मात्र मनोर 2 संघाची. नवीन फलंदाज नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होते. मनीष लेफ्ट हँडेड फलंदाज मात्र पाहतोय आपण, आणि गोलंदाज प्रथमेश मात्र पहिला चेंडू हाताळला होता. पहिला चेंडू मात्र वाईट चेंडू टाकला होता. मात्र त्यानंतर मात्र फिल्डरने मात्र चांगली साथ दिली आणि मात्र विकेटची पतन देखील मात्र पहिला विकेटचा हादरा देखील लागला. एक धाव देखील स्कोरबोर्ड वरती लागली गेली. एके धावेने मात्र श्री गणेशा देखील झाला. आता मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी दिशा भटकते की काय प्रथमेशला मात्र ले लाईन कुठेतरी सापडलेली नाही अजूनपर्यंत. इथून पुढे मात्र चांगला चेंडू होता, परंतु तेवढा चांगला फटका येतोय. एक बहारदार चौकार. या चौकाराने मात्र चांगली सुरुवात करून देतोय बॅटर मनीष, आणि चांगली फलंदाजी मात्र विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू मात्र जाणला जातो. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु पंचांकडनं इशारा येतोय वाईटचा मारा. इथं मात्र स्कोरबोर्डमध्ये एक धाव जरूर ॲड केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या चांगल्या पद्धतीने पुढे सरसवते. इथं मात्र टाकलेला चेंडू मात्र गडबड होते आणि इथं मात्र चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने मात्र चांगली फलंदाजी. आपण जर विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समन फक्त हलकीशी कट दिली, दिशा दिली बॉलला आणि सरळ सीमारेषा मात्र पार करताना आणि चौकार देखील प्राप्त करतोय हा फलंदाज. चांगली फलंदाजी करतोय मात्र त्याच्या बॅटिंगच्या द्वारे आपण पाहतो. इथून मात्र चांगला फटका रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथं सज्ज. क्षेत्ररक्षकाने मात्र क्षेत्ररक्षक केलं, क्षेत्ररक्षण करून थ्रो केलं. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 12 रन्स 1 विकेट. सन्मान्य निशिकांतजी भोईर इथं उपस्थित आहेत. दादा या, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील व्यासपीठावरती यायचंय लगेच. निशिकांतजी भोईर. इथून पुढे चांगला फटका, मात्र इथं वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. एक्स्ट्राच्या माध्यमातून मात्र धावसंख्या. इथं मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय. सरळ मात्र पायांवरती बॉल टाकला जातो आणि इथं मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथून पुढे चांगला फटका मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 14 धावा. 14 रन्स 1 विकेट लॉस. चांगली फलंदाजी, त्याचबरोबर एक्स्ट्रा रन्स देतोय गोलंदाज, परंतु गोलंदाजी देखील चांगली करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. करूया काय करतोय. इथं मात्र टाकला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथं क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्क वरती वैभव. इथून पुढे गोलंदाजाला मात्र कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. आता मात्र कुठेतरी बॉल फिरवण्याचा प्रयत्न. इथं मात्र पंचांकडनं नो बॉल घोषित करण्यात येतोय. नो बॉल नंतर मात्र एक धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये जरूर ऍड केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र चांगली गोलंदाजी, फुलटॉस, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती घेतलेला समाचार आणि येतोय सीमारेषा पार खणखणीत चौकार. आणि या चौकारानंतर मात्र धावसंख्या गोलीच्या स्पीडने मात्र पुढे जाते आणि पुढे सरसवत असताना मात्र 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मात्र दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना मात्र एक चेंडू आतापर्यंत हाताळले त्यांनी. इथून पुढे मात्र चांगला चेंडू, मात्र तेवढा चांगला शॉट, अप्रतिम शॉट, जबरदस्त दर्जेदार शॉट येतोय हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या साह्याने मात्र धावसंख्या अतिशय जबरदस्त वेगाने सुसाट धावताना दिसते आपल्याला. 24 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अफलातून फलंदाजी मात्र करतोय हा बॅटर. मात्र जबरदस्त फलंदाजीच्या जीवावरती
मनोहर टू संघाला मात्र घाम पडून ठेवले. अक्षरशः मात्र इथं चांगला बॉल रिलीज केला गेला. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. लेफ्ट हँडेड आणि राईट हँड बॅटर मात्र इथं स्ट्रायकर एंडला येतोय. इथून पुढे मात्र गोलंदाजाला चांगले बॉल रिलीज करावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, प्लॅन करावं लागेल बॅटरच्या विरुद्ध. पाहूया काय करतोय गोलंदाज. इथून पुढे मात्र चांगला फटका केलाय आणि इथं मात्र रिव्हर्स स्वीपच्या दिशेने येतोय हा बहारदार, अतिशय जबरदस्त सुपर चौकार. 29 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, तो पण रनआउटच्या स्वरूपाने. इथं मात्र काय घडतंय, व्हाईट बॉल प्लस चौकार म्हणजे एक धावेच्या बरोबर 4 धावांचा बोनस कार्ड इथं पाहतोय आपण. या बोनसच्या साहाय्याने मात्र धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या अतिशय चांगला आकार घेतोय, मोठी धावसंख्या उभारते. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॅप केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मात्र धावून काढली जाईल. इथून पुढे मात्र पाहूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, त्यावरती मात्र एक धाव जरूर काढली गेली. एका धावेने मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला धावसंख्यांचा तर 36 धावा धावफलकावरती. आता मात्र शेवटचा षटक असेल, कारण की हा सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे आणि तिसरा षटक मात्र मार्गस्थ. गोलंदाज येतोय संदीप. इथं मात्र चांगला फटका बनतो, चांगली तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली जाते. मोठा फटका मारण्याचा प्लॅन केला होता, अतिशय जबरदस्त हार्ड हिटिंग केली होती, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव खर्च करतोय. इथून पुढे मात्र वाईटचा इशारा होते पंचांकडनं. हे वाईट नंतर मात्र धावसंख्या वाढेल. आता मात्र चकवतोय, फसवतोय, अफलातून कमबॅक करून देतो गोलंदाज संदीप. जबरदस्त गोलंदाजी आणि येतोय विकेट. विकेट नंबर 2 ची पतन होतोय. विकेट नंबर 2 बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तब्बल आतापर्यंत. आणि शेवटचा षटक मात्र मार्गात असताना संदीप दाखवतोय दमकम. चांगली गोलंदाजीच्या जीवावरती मात्र मनोहर टू संघ मात्र इथं आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली गेली आणि विकेट प्राप्त केली गेली. एक चांगली बॉलिंग मात्र आपण पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते. राशीद येतोय फलंदाजीसाठी आणि एक धाव मात्र काढतोय संघासाठी आणि मात्र स्वतःची वैयक्तिक देखील. हर्षित इथून मात्र चकवतोय. गोलंदाज दाखवते पुन्हा एकदा दमकम. यस वाईट, परंतु इथं स्टंपिंग केली जाते आणि विकेटची पतन होतोय. जबरदस्त गोलंदाजी मात्र संदीप दाखवतोय. धावसंख्या जरूर वाढते, परंतु गोलंदाजीचा विचार केला तर काय गोलंदाजी करते. वॉट बॉलिंग यार संदीप, कमबॅक करून देतोय. मनोहर टू संघाला चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. अजित मात्र येते फलंदाजी मार्क वरती. हर्षित पाहूया पुन्हा एकदा चांगला शॉट. वड शॉट, जबरदस्त शॉट, गॅप मध्ये खेळून काढलंय. येतोय चौकार. या 4 धावांनी मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या संघ पाहतोय आपण. शिवशंभो संघ 45 धावांपर्यंत मजल मारताना. इथून पुढे पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या साहाय्याने मारलेला हा खणखणीत चौकार आणि षटक क्रमांक 3 समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मात्र 49 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 50 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. तर पाहूया या 50 धावा मनोहर टू संघ कशा पद्धतीने हाताळतोय, कारण की 50 धावा काढायच्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू आणि 50 धावा. आणि शिवशंभो विचार केला शिवशंभो संघाचा तर जबरदस्त पॅक केलेला हा संघ करण घरत यांच्या माध्यमातून आणि मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी फलंदाजी केली आणि तब्बल 49 धावांचा टार्गेट सेट केला आणि 50 धावांचा आव्हान मात्र मनोहर टू संघापुढे ठेवलंय.
चला स्पीडअप करा, ऑलरेडी सामन्याला खूप उशीर झाले. क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट आणि सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायची आहे. स्ट्रायकर एंडला रोशन, नॉन स्ट्रायकर एंडला प्रथमेश. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्क वरती मात्र करण. इथून पुढे मात्र 18 चेंडू 50 धावा, 50 धावा 18 चेंडू. अतिशय जबरदस्त सामना रंगतोय शिरवण्याच्या मैदानावरती. यस 30+ क्रिकेट म्हटल्यानंतर संजय भोईर आणि संजय भोईरचं आगमन देखील झालेलं आहे. संजयजी भोईर यांचं शुभ आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे मित्र संजयजी भोईर यांची उपस्थिती इथं लाभते. आणि 30+ क्रिकेटमध्ये सध्याचा जलवा कोणाचा जर चालतोय तर जो संजय भोईर आणि तो बॅटर, तो आमचा ऑलराऊंडर शिरवणे गावचा, तो देखील इथं येतोय, त्याचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यस गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. पाहूया काय घडतंय. 18 चेंडू आणि 50 धावा. इथं मात्र चेंडू रिलीज केलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती नकारात्मक चेंडू, वाईट चेंडू. वाईट बॉल नंतर मात्र श्री गणेशा होते. मात्र मनोहर टू संघाचा 1 धाव मात्र खात्यावरती जोडली जाते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज करायचा होता, परंतु चक्का होतोय फलंदाजाला. अक्षरशः घनागती गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती बॉल टाकला जातोय, टप्प्यावरती बॉल टाकून मात्र त्याला स्विंग केला जातोय. जबरदस्त गोलंदाजीचा मारा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मात्र चांगला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र करतोय क्षेत्ररक्षक. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्रायकर एंडला प्रथमेश. गोलंदाजी मार्कवरती करण मात्र चांगली गोलंदाजी करते. पुन्हा एकदा आता मात्र वेगाने फेकलाय गोल बॉल, परंतु वाईट चेंडू येतोय. इथं वाईटचा 1 धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. गोलीच्या वेगाने मात्र स्पीडने मात्र बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. इथं मात्र टप्प्यावरती बॉल टाकतोय, गॅपमध्ये खेळतोय, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र. यस खेळाडू वृत्ती देखील दाखवली जाते क्षेत्ररक्षकाकडनं आणि स्वतःच सांगतोय अंपायरला मात्र हे चौकार आहे. चांगलं स्पिरिटमेंट मात्र खेळाचं दाखवतं. इथं मात्र खेळाडू चांगली स्पोर्ट्समॅनशिप मात्र इथं पाहतोय आपण त्याच्याकडनं. इथं मात्र येतोय चौकार. जबरदस्त शॉट. स्टंपच्या मागच्या साईडनं मात्र टॅप केला जातोय आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू. चौकार येतोय. या चौकारीने मात्र धावसंख्या आकार घेतोय, धावसंख्या चांगल्या गतीने वाढते. प्रथमेश मात्र आपला दमखम दाखवतोय. चांगली फलंदाजी मात्र मनोहर टू संघाकडनं केली जातोय. गोलंदाज करणला मात्र कमबॅक करावं लागेल. इथून पुढे चांगला फटका रिलीज केलाय. अतिशय धमाकेदार धमाका येतोय. हॅट्रिक चौकार साधतोय. 3 चौकार बॅक टू बॅक लगातार. मात्र इथं फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून अफलातून बॅटिंग, अफलातून फलंदाजी. गोलंदाजाला चकवून ठेवले, गोलंदाजाला जखडून ठेवले, अकडून ठेवले, पकडून ठेवले. पाहूया पुन्हा एकदा काय करतोय फलंदाज. इथून पुढे मात्र रिलीज केलाय. गोलीच्या वेगाने मात्र स्पीडने बॉल टाकला गेला. बॉलर मात्र जबरदस्त बॉलिंग करून कमबॅक करतोय शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट, कारण की 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हॅलो सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढताना दिसते. 50 धावा. हर्षित गोलंदाजी मार्कवरती हर्षित. पाहूया पुन्हा एकदा. इथून पुढे मात्र बॉल रिलीज केला, परंतु वाईट चेंडू येतोय. वाईट चेंडूने मात्र धावसंख्या वाढते. आपण जर कॅल्क्युलेशनचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने झपाट्याने कॅल्क्युलेशन चेंज होते, कारण की धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 17 धावा आतापर्यंत दाखल करण्यात येतोय. हा खणखणीत चौकार. प्रथमेश मात्र दाखवतोय दमक्याम आणि प्रथमेश मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवरती. गोलंदाजाला सध्या समजत नाही कुठल्या दिशेने बॉल टाकावं, कुठल्या दिशेने चेंडू वळवावं, कारण की जिथं टप्पा टाकणार तिथं हा शॉट खेळतोय प्रथमेश. चांगली फलंदाजी. मात्र हर्षितचा देखील समाचार घेतला जातोय. पाहूया पुन्हा एकदा. हर्षितला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल, कारण 50 धावांचा चेस आहे आणि त्या पद्धतीने मात्र बॅटिंग देखील केली जाते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
इथून पुढे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22. चांगल्या स्थितीमध्ये सध्या दोन्ही बॅटर बॅटिंग करताना. इथं मात्र येतोय काय हा जबरदस्त फटका आणि जातो सीमारेषा पार चौकार. वड शॉट यार, वड शॉट, जबरदस्त फलंदाजी, काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. मात्र रोशन देखील आपला हात खोलताना आपण पाहतोय, कारण की मगासपासून आपण जे चौकार पाहतोय जवळपास 3 चौकार मात्र प्रथमेशच्या माध्यमातून देखील पाहिले होते आपण. स्कोर 26-26. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. मात्र इथं मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चकवतोय फलंदाजाला गोलंदाजांनी. मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या 27-27. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये चांगला खेळ करतोय, चांगला प्रात्यक्षिक दाखवतोय. या चेंडूवरती चौकार आला तर मजा येईल मॅचमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर तब्बल 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, रंगतदार मॅच, सलामीची जोडी मैदानामध्ये. मात्र या प्रथमेशवरती पूर्ण लक्ष असेल, कारण की प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. हॅट्रिक चौकार देखील साधला होता. इथून पुढे मात्र 5 चौकार खेचावे लागतील, त्यानंतर शेवटच्या बॉलला फेस करावं लागेल. पाहूया पहिल्या या 2 ते 3 बॉलमध्ये काय घडते, त्याच्यामध्येच पूर्ण मॅचचा रिझल्ट देखील आपल्या समोर येईल. कारण की चांगली बॅटिंग करतात सातत्याने दोन्ही खेळाडू, करण आणि रोशन आणि प्रथमेश. तर स्ट्रायकर एंडला प्रथमेश, नॉन स्ट्रायकर एंडला रोशन. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज शुभम. 6 चेंडू 22 धावांचा हा सामना. इथं मात्र चकवतोय, फिरवतोय चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर टाकला गेला चेंडू, मात्र आतमध्ये घेतला गेला आणि सरळ पायाला हिट केला गेला बॉल आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. इथं डॉट बॉल. मात्र 5 चेंडू आणि 22 धावा. इथून पुढे मात्र चकवतोय पूर्णपणे. इथून पुढे मात्र सामन्याचा रंग चेंज होतोय, सामना बदलतोय. आता मात्र सामना शिवशंभो संघाकडे झुकताना दिसतोय, कारण की येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. तसेच शिरवणे गावचे समाजसेवक सन्माननीय श्री अविनाश दादा सुतार इथं उपस्थित झालेले आहेत. आपण देखील दादा व्यासपीठावरती यायचंय, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. समाजसेवक श्री अविनाश दादा सुतार यांचं शुभ आगमन झालेले. दादा आपण यायचंय, आपलं देखील वेलकम असेल या स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये. इथून पुढे मात्र पूर्णपणे शिवशंभो मात्र या सामन्यावरती पकड मिळवताना आपण पाहतोय. इथून चकवतोय, पूर्णपणे बीट करतोय आणि सामना पूर्णपणे आपल्या संघाकडे घेऊन जाताना हा गोलंदाज मात्र शुभम. चांगली गोलंदाजी, मात्र सातत्याने टप्प्यावरती बॉल टाकणे, स्विंग करणे. इथं मात्र नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. इथं मात्र चकवतोय पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि शिवशंभो संघ हा सामना जिंकतोय. तर जिंकलेल्या संघाला खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर